नमस्कार मित्रांनो, आज आपण पहिलं चॅप्टर ज्याला आपण भारतीय करार कायदा 1872 हे अभ्यासणार आहोत. BCom सेकंड इयरसाठीचा हा चॅप्टर आहे. लॉ मर्कंटाईल लॉ या विषयामधलं. हे प्रेझेंटेशन पाहण्यापूर्वी आपण या प्रेझेंटेशनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. याच्यामध्ये आपल्याला ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहायचं आहे, त्याला प्रस्तावना आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर डेफिनेशन व्याख्या पाहायच्या, करार आणि ठरावाची ॲग्रीमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर तिसरं कायदेशीर कराराची आवश्यक लक्षणे हे पण पाहायचं आहे. आणि चौथा कराराचे प्रकार. ह्या चॅप्टरमधल्या ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण 4 मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहूया भारतीय करार कायद्याची. कोणत्याही व्यवसायात कराराला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. किंबहुना कराराशिवाय व्यवसायातील व्यवहारांना पूर्णत्वही प्राप्त होत नाही. त्यामुळे करार किंवा कॉन्ट्रॅक्ट या शब्दाला व्यवसायात महत्त्वाचं असं स्थान आहे. वाणिज्य क्षेत्रात विविध व्यवसायांच्या व्यवहारांचा आधार हा करार असतो. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक घटकाला करार आणि करार कायदा या दोन्हीविषयी विस्तृत माहिती असणे आवश्यक असते. भारतात व्यापार व्यवसाय सुरळीतपणे चालावा यासाठी अनेक प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत. त्यापैकी करार कायदा हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा मानला जातो. करार कायदा हा सर्व व्यापारी कायद्यांचा आधार मानला जातो. त्यामुळेच वाणिज्यामध्ये करार कायद्याला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. करार कायद्यामुळे व्यापार व्यवसायाला स्थैर्य आणि सुरक्षितता प्राप्त होण्यास मदत होते. योग्य दर्जाच्या व किमतीच्या वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याची जबाबदारी कराराद्वारे व्यवसायावर निर्माण होते. त्यामुळे व्यवसायाप्रमाणेच जर ग्राहकांनी देखील या करार कायद्याविषयी माहिती जाणून घेतली तर व्यवसायातील अनेक गैरप्रकारांना निश्चितपणे आळा बसू शकेल. म्हणून करार कायदा हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. आता ह्या करार कायद्याचा उगम केव्हा झालेला आहे तर भारतीय करार कायदा 1 सप्टेंबर 1872 पासून अंमलात आलेला आहे. आणि हा कायदा जम्मू व काश्मीर राज्य वगळून इतर संपूर्ण भारतामध्ये लागू होतो. भारतात व्यापारी व तत्सम इतर करारांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या करारातून निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अधिकारांची निश्चिती करणे आणि त्यात जर काही विवाद निर्माण झाले तर त्याचा निवाडा करणे सुलभ व्हावे या हेतूने भारतीय करार कायद्यात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या कायद्याद्वारे कराराशी संबंधित असणारी सर्वसामान्य तत्त्वे विचारात घेतली जातात आणि या कायद्यात कायदेशीर कराराची तत्त्वे, कराराच्या पक्षांचे अधिकार, त्याच्या जबाबदाऱ्या यासंबंधी विस्तृत अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. इसवी सन 1872 मध्ये तयार करण्यात आलेल्या या कायद्यात बदलत्या परिस्थितीला अनुसरून वेळोवेळी दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून प्रस्तुत कायद्यामध्ये 1872च्या या कायद्यामध्ये ह्या अभ्यास करण्यात आलेला आहे ह्या चॅप्टरमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, कराराचा अर्थ काय त्याला आपण डेफिनेशन असं म्हणतो, मीनिंग किंवा व्याख्या. तर कराराचा अर्थ काय आहे तर कराराचा अर्थ जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम करार कायद्यातील कराराची व्याख्या जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर व्याख्या काय आहे तर भारतीय करार कायद्याच्या अनुच्छेद 2H प्रमाणे कराराची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. तर ती व्याख्या अशी आहे की ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येते त्या ठरावाला करार असे
म्हणतात. An agreement enforceable at law is a contract. करार कायद्यातील ह्या व्याख्येवरून कराराचा अर्थ स्पष्ट होत नाही. म्हणूनच कराराचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी काही कायदे तज्ज्ञांनी आणि न्यायाधीशांनी कराराच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्याही आपल्याला पाहणं आवश्यक आहे. न्यायमूर्ती श्री सॉलमंड यांनी केलेली व्याख्या आहे. न्यायमूर्ती श्री सॉलमंड असं म्हणतात की करार म्हणजे असा ठराव की जो दोन पक्षामध्ये जबाबदारीची निर्मिती करून त्या जबाबदारीचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करतो. कॉन्ट्रॅक्ट इज अन ॲग्रीमेंट क्रिएटिंग अँड डिफायनिंग ऑब्लिगेशन बिटवीन द पार्टीज. न्यायमूर्ती सॉलमन यांनी ही व्याख्या केली. दुसरी व्याख्या आहे सर विल्यम्स यांची, सर विल्यम अँसन यांची. अँसन असं म्हणतात की करार म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीमध्ये झालेला एक असा ठराव आहे की ज्याची कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते आणि ज्याद्वारे एक किंवा अधिक व्यक्तींना दुसऱ्या एका किंवा अधिक व्यक्तीविरुद्ध काही अधिकार प्राप्त होतात. A contract is an agreement enforceable at law made between two or more persons by which rights are acquired by one or more to act or forbearance on the part of the other or others. त्याच्यानंतर अजूनही एका लेखकाची व्याख्या आपल्याला पाहावी लागेल. सर फ्रेडरिक पोलक यांच्यामध्ये. सर फ्रेडरिक पोलक यांच्या मते कायद्यानुसार अंमलबजावणी योग्य असणाऱ्या प्रत्येक ठरावाला आणि वचनाला करार असे म्हणतात. एव्हरी ॲग्रीमेंट अँड प्रॉमिस एन्फोर्सेबल ॲट लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. अशी ही सर फ्रेडरिक पोलक यांनी केलेली आहे. तर आपण सर्वसाधारण एक व्याख्या पाहिली, त्याच्यानंतर न्यायमूर्ती सॉलमंडची एक व्याख्या पाहिली, त्याच्यानंतर विल्यम अँसनची एक व्याख्या पाहिली आणि आता ही सर फ्रेडरिक पोलक यांची व्याख्या पाहिली. तर अशा तीन प्रकारच्या आपण कराराच्या व्याख्या पाहिल्या. तिघांच्याही मते करार करण्यासाठी ह्या करार म्हणजे असा ठराव की जो दोन पक्षामध्ये जबाबदारीची निर्मिती करत असतो आणि जबाबदारीची स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट होत असते, त्याला करार असं म्हटलं. म्हणजे याच्यासाठी दोन पक्ष असणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कराराच्या ह्या व्याख्या पाहिल्यानंतर आपण ठराव बघूया. आता ठराव म्हणजे काय? करार कायद्याच्या अनुच्छेद 2E नुसार प्रत्येक वचनाला आणि परस्परांचे प्रतिफल असलेल्या वचनांच्या समूहाला ठराव असे म्हणतात. करार कायद्याच्या अनुच्छेद 2E नुसार प्रत्येक वचनाला आणि परस्परांचे प्रतिफल असलेल्या वचनांच्या समूहाला ठराव असे म्हणतात. एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग the consideration for each other is an agreement. यावरून आपल्याला प्रतिफलाने युक्त असणारी परस्पर वचने म्हणजे ठराव होय हे स्पष्टपणे सांगता येतं. अनुच्छेद 2B नुसार जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव पाठवते आणि ती दुसरी व्यक्ती त्या प्रस्तावाला स्वीकृती देते तेव्हा त्या प्रस्तावाचे रूपांतर हे वचनामध्ये किंवा ठरावामध्ये होत असते. आता ठराव आणि करार या दोघांच्या व्याख्या पाहिल्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे कायदेशीर कराराची आवश्यक लक्षणे, ज्याला आपण एसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो.
तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले लक्षण सांगता येईल ते म्हणजे ठराव. ठरावात प्रस्ताव आणि त्याची स्वीकृती याचा समावेश असतो. दुसरं लक्षण सांगता येईल पक्षांची करार करण्याची पात्रता. यामध्ये करार करणाऱ्या पक्षांच्या करार क्षमतेचा किंवा योग्यतेचा विचार केला जातो, कारण पात्रता ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. त्याच्यामुळं पक्षांची करार करण्याची पात्रता हे दुसरं लक्षण महत्त्वाचं आहे कायदेशीर करार होण्यासाठी. तिसरं आहे कायदेशीर प्रतिफल. आता प्रतिफल म्हणजे मोबदला. करारामध्ये कायदेशीर प्रतिफल असणं हे आवश्यकच आहे. तसंच त्या कराराचा उद्देश देखील कायदेशीर असणं आवश्यक आहे. नाहीतर कायदा एक सांगतो आणि तुम्ही दुसऱ्याच साठी कायद्याच्या विरुद्ध बाबी करण्यासाठी करार केला असेल तर तो उद्देश हा कायदेशीर कराराचा आवश्यक लक्षण असणार नाही. त्याच्यामुळं कायदेशीर प्रतिफल आणि त्या कराराचा उद्देश देखील कायदेशीर असला पाहिजे. त्याच्यानंतर चौथा आहे पक्षांची मुक्त संमती. आता दोन पक्ष म्हणजे एक करार करण्यासाठी जे दोन पक्ष असतात ते दोन पक्ष, यात प्रत्येक पक्षाने स्वखुशीने प्रस्तावाला संमती दिली आहे किंवा नाही हे पाहिले जाते. नाहीतर दोन पक्ष आहेत, एक पक्ष करार करण्यासाठी असमर्थ आहे आणि दुसरा बळजबरीनं तो करार करत असेल तर या कराराला कायदेशीर करार म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं करार करणारे जे पक्ष आहेत ते दोन्ही पक्षांची स्वखुशीने प्रस्तावाला संमती दिलेली असली पाहिजे आणि हे त्याच्यामध्ये पाहिलं जातं. पाचवं लक्षण आहे स्पष्टपणे व्यर्थ घोषित ठराव नसावा. भारतीय करार कायद्यानुसार काही ठराव हे स्पष्टपणे व्यर्थ म्हणून घोषित केलेले आहेत. त्यापैकीचा तो ठराव नसला पाहिजे. काही करार हे किंवा काही ठराव हे स्पष्टपणे व्यर्थ म्हणून घोषित करत असतात. असे जे ठराव आहेत त्यापैकीचा हा ठराव असलेला करार नसावा. सहावं लक्षण आहे करार हा लेखी किंवा प्रमाणित असणे आवश्यक असेल तर तो असावा. कारण करार हा नोंदणीकृत करून घेणे आवश्यक असेल तर तो लेखी असावा आणि नोंदणी केलेला असावा आणि प्रमाणित करून घेण्यात आलेला असावा. तसेच त्याची नोंदणी देखील करण्यात यावी. सातवं लक्षण करार हा स्पष्ट आणि निश्चित असावा. करार हा नेहमी स्पष्ट आणि निश्चित असणे आवश्यक आहे. तसेच त्याची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येईल असाच करार असावा. तर अशा पद्धतीने जवळपास 7 लक्षणं आपण त्या कायदेशीर कराराची, वैधानिक कराराची आपण पाहिलेली आहेत. जी आवश्यक 7 लक्षणं आहेत ती 7 लक्षणं पाळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कराराचे प्रकार. आता कराराचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट किंवा ध्वनित करार, त्याच्यानंतर त्याला एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. दुसरं आहे सार्थ, व्यर्थ व व्यर्थनीय करार, व्हॅलिड, वॉइड ऑर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामधला पहिला जो आहे स्पष्ट किंवा ध्वनित करार, एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? जेव्हा कराराशी संबंधित पक्ष परस्पराजवळ करार करण्याचा हेतू व अशा कराराच्या अटी शब्दांनी स्पष्ट करतात तेव्हा त्याला स्पष्ट करार, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. जेव्हा करार करण्याचा उभय पक्षांचा हेतू त्या पक्षांच्या वर्तणुकीवरून व अनुषंगिक परिस्थितीवरून व्यक्त होतो तेव्हा अशा कराराला ध्वनित करार किंवा इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. उदाहरणार्थ, अने चहाच्या दुकानात प्रवेश केल्यावर दुकान मालकाने त्याच्या पुढे चहाचा कप ठेवला. पहा, उदाहरण काय आहे की अने चहाच्या दुकानात प्रवेश केल्यावर दुकान मालकाने त्याच्या पुढे चहाचा कप ठेवला. अने त्यातील चहा घेतला.
आणि कप ठेवला त्याच्यामुळं अने त्यातला चहा घेतला. या ठिकाणी त्या दोघात अनुक्रमे चहा विकत देण्याचा किंवा विकत घेण्याचा ध्वनीत करार झाला असे मानलेले. कारण कप आणून ठेवला कशासाठी? चहा प्यायसाठी. त्याने कप आणल्याबरोबर अन तो चहा घेतला. म्हणजे चहा घेतला म्हणजे फुकट घेतला का? असं म्हटलं का की नाही हे पैसे दे चहाचे, असं काय झालं का? म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलं नाही तरी ध्वनीत प्रकारचा चहा विकत देण्याचा आणि विकत घेण्याचा, विकत कोण दिला आणि विकत कोण घेतला? मालक आणि याच्यामध्ये हा करार झाला असं मानलं जाईल. त्याच्यानंतर दुसरं आहे सार्थ, व्यर्थ आणि व्यर्थनीय करार, व्हॅलिड, वाईड और वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट. ज्या कराराची कायद्याने अंमलबजावणी होऊ शकते व त्यामुळे जो दोन्ही पक्षावर कायद्याने बंधनकारक असतो त्याला सार्थ करार किंवा त्याला व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. कायद्याने अंमलबजावणी, ज्या कराराची कायद्याने अंमलबजावणी होऊ शकते आणि त्यामुळे तो दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. दोन्ही पक्षावर म्हणजे ज्या दोन पक्षामध्ये करार झालेला आहे त्यामध्ये त्याची तो कायद्याने त्या दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. अशा कराराला सार्थ करार किंवा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ज्या कराराची कायद्याने अंमलबजावणी होऊ शकत नाही व त्यामुळे जो कोणत्याच पक्षावर बंधनकारक नसतो त्या कराराला व्यर्थ करार किंवा वाईड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. याच्या उलटच म्हणजे कायद्याने अंमलबजावणी त्याची होऊ शकत नाही आणि त्या दोन्ही पक्षाला तो बंधनकारकही नसतो. अशा कराराला वाईड कॉन्ट्रॅक्ट किंवा व्यर्थ करार असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ज्या कराराची दोन पक्षापैकी फक्त एका पक्षाच्या इच्छेने, पहा, ज्या कराराची दोन पक्षापैकी फक्त एका पक्षाच्या इच्छेने अंमलबजावणी होऊ शकते त्या कराराला व्यर्थनीय करार किंवा वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. पहा, इथं दोन्ही पक्ष आहेत परंतु एकाच पक्षाची इच्छा या ठिकाणी त्याच्या इच्छेनेच त्याची अंमलबजावणी होत असते. अशा करारात सार्थ कराराला आवश्यक असणाऱ्या गोष्टीपैकी कोणत्या तरी एका गोष्टीची उणीव असते. त्यामुळे एका पक्षाला करार टाळता येतो. आता उदाहरण घ्यायचं झालं तर अने आपले घर 10,000 रुपयात विकत घेण्याच्या प्रस्तावावर ब कडून बळजबरीने संमती मिळवली. खरं तर बला घर विकायचं नव्हतं परंतु त्याची बळजबरीने ते संमती मिळवली आणि घर विक्रीचा करार पूर्ण केला. आता घराच्या खरेदीसाठी बने आपली संमती स्वखुशीने दिली का? तर नाही. आणि स्वखुशीने दिली नसल्यास ते सिद्ध झाल्यास बच्या दृष्टीने हा करार हा व्यर्थनीय मानला जाईल. कारण त्याच्यावर बळजबरीने केलेली आहे अने. त्याच्यामुळं हा करार होईल का? नाही. स्वखुशीने दिली नसल्याचं सिद्ध होणारच, कारण बच्या दृष्टीने हा करार व्यर्थनीय मानला जाईल व त्याची फक्त बच्या इच्छेनेच अंमलबजावणी होऊ शकेल. जर बला वाटलं की नाही मला घर विकायचं नाही तर तो करार अ आणि ब मध्ये झालेला रद्द होऊ शकतो. आणि बला वाटलं की नाही जाऊ द्या आता करून टाकू, त्याला वाटलं की नाही अला घर देऊन टाकू 10,000 रुपयात, तर मग त्याची जर इच्छा असेल तर तिथं बला बवर बळजबरी करता येणार नाही. तर हा कराराची बच्या इच्छेने अंमलबजावणी होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. असं बळजबरीने जर केलेलं असेल तर त्याला आपण वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट किंवा व्यर्थनीय करार असं म्हणतो. ओके, आपण हे 4 मुद्दे या प्रेझेंटेशनमध्ये पाहिलेले आहेत. तो धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. हे प्रेझेंटेशन पाहण्यासाठी सबस्क्राईब पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. सो थँक्यू फ्रेंड्स.